डोंट वरी. त्यासाठी आज आपण बघणार आहोत की व्यायाम आणि योग याची भूमिका आपल्या जीवनामध्ये काय आहे. ओके. आजकाल खूप सारे कामं म्हणाव किंवा सारे वर्क आहे आपल्याला. खूप बिझी असतात. आपलं लाईफ शेड्यूल जर म्हटलं सगळ्यात हेवी आहे, फास्ट आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला सर्व काम करणं गरजेचं असतं किंवा पाहिजे. की त्या सोबत सोबत आपलं जे काम आहे, जे पण आपण जॉब करत असाल, काम करत असाल, गृहिणी असाल, ते जे काम आहे, ह्या कामामध्ये काय झालंय की मानसिक तणाव खूप जास्त वाढलाय. स्ट्रेस प्रत्येकाकडे आहे. काम झालं त्याचं, नाही झालं त्याचं, कसं कसं करायचं त्याच्याविषयी असे खूप सारे कारण असतात की ज्यानं काय झालं की मानसिक स्थिती आपली किंवा ताण तणाव डिप्रेशन ह्या साऱ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. परत काही भावनात्मक स्वास्थ्य म्हणा किंवा भावनात्मक काही प्रॉब्लेम्स आहेत. काहीतरी एखाद्या कामाविषयी, काहीतरी एखाद्या वस्तूविषयी, काहीतरी एखाद्या अ, जागेविषयी किंवा आपल्या नात्याविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी काही भावना आपल्या जोडलेल्या असतात. मग त्या भावना क्लिअर करण्यासाठी किंवा त्या भावना परत परत येऊ नये यासाठी पण काही ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे आपण स्वतः म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीवर नाही का शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या 3 आयामावर जर काम केलं, तर प्रत्येक व्यक्ती आनंदी, हेल्थी आणि परमार्थिक या 3 गोष्टीमध्ये ती कार्य करू शकते. पण केव्हा? जर आपण स्वतःला ओळखलं तर, स्वतःचा आदर केला तर, स्वतःवर प्रेम केलं तर. नाहीतर आपल्याला दुसऱ्याची काळजी असते आणि स्वतःची काळजी आपण करत नाही. पर्यायी यामध्ये काय नाही, की स्वतःवर आपण लक्ष देण्याचं विसरून जातो. काही गोष्टी असतात त्या बार-बार आपण फेस करतो, पण त्यावर आपण लक्ष देत नाही. म्हणून तिन्ही आयामावर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या 3 आयामावर जर आपण काम केलं, या 3 आयामाविषयी जर आपण जाणलं, तर नक्कीच एक सुखी संसार म्हणा, सुखी परिवार म्हणावं, आदर्श परिवार म्हणावं, हे आपण जगू शकतो. त्यातच आज आपण जे टॉपिक घेणार होतो, व्यायाम आपल्या जीवनशैलीमध्ये काय काम करतो. आपल्या भावनिक, मानसिक आणि सक्रियतेला बॅलन्स करण्यासाठी व्यायाम हा खूप महत्वाचा आहे. आता सक्रियता म्हणजे काय, की आपली जी एनर्जी, आपली जी ऍक्टिव्हिटी आहे, जे आपण जे काम करणार आहोत, त्या कामावरती आपले शारीरिक परिणाम ज्याला म्हणू. जर आपण स्ट्रॉंग आहे, तर आपण कामामध्ये 100% देऊ शकतो. जर आपण स्ट्रॉंग आहेत, आपल्या कामाला 100% देऊ शकतो. तसंच आपली मानसिक स्थिती म्हणजे गोंधळाची स्थिती जर नसली. आय एम ऑडेबल? ओके. नेटवर्क चेंज. नो प्रॉब्लेम. हा. तर आपली बॉडी सक्रिय आहे, आपली शारीरिक ऍक्टिव्हिटी चांगली आहे, तर काय होईल? आपल्या मानसिकतेवर म्हणजे आपल्या जे पण आपण काम करणार आहोत, त्या कामाविषयी आपली भावना कशी असेल? चांगली. आणि ज्या कामाविषयी, ज्या व्यक्तीविषयी, ज्या नात्याविषयी आपली मानसिक स्थिती चांगली असते, आपल्या भावना चांगल्या असतात, तिथे ते काम पूर्ण होत असतं. आणि ते काम करत असताना कुठल्याही मनामध्ये स्ट्रेस वगैरे ह्या अशा गोष्टी ह्या येत नसतात. का? की आपण त्या कामाप्रती, आपण त्या नात्याप्रती प्रेम करत असतो. नाहीतर असं कधी जस्ट व्हिज्युअलाइज करून बघा, की एखादी व्यक्ती मला आवडत नाही किंवा त्या व्यक्तीला मी बघू शकत नाही, पण त्याचं काम मला रोज करावं लागतं. तर तुमच्या मनातल्या भावना काय असेल? तुम्ही ते काम 100% करणार का? म्हणजे आपण जे करणार आहोत, जे करत आहोत, त्याच्याविषयी आपल्या मनात प्रेम पण जागृत पाहिजे ना? तरच आपली मानसिक स्थिती 100% चांगली असेल ते काम करायला किंवा ते नातं जपवायला. तसंच भावनात्मक, त्याच्याविषयी तुमच्या कशा भावना जोडल्या गेल्या, त्या कामाविषयी किंवा त्या नाते जे कोणी असेल, त्याविषयी तुमच्या भावना कशा आहेत? चांगल्या आहेत, वाईट आहेत? तर त्या भावना सुद्धा चांगल्या जर असल्या, तर तो परफॉर्मन्स आपण सांगतो की त्यामध्ये खूप छान येतो.
तसंच व्यायाम जो आपल्या शरीराला पाहिजे, प्रत्येकालाच माहिती आहे की व्यायाम हा शरीराला घडवणारा कुंभार आहे. एक आकार देण्यासाठी, चांगला आकार देण्यासाठी. एकच नाही तर चांगला आकार देण्यासाठी. अन्यथा आपल्याकडं आकाराचे खूप सारे प्रकार आहे आणि बघतो पण आपण रोज. म्हणून व्यायाम जर आपण रोज करत असाल, तर शरीराला एक चांगला आकार द्यायचं काम करतं. नियमित व्यायाम जर आपण करत असाल, तर आपले मसल, आपले मांसपेशी मजबूत होतात. शरीराची काम करण्याची क्षमता वाढते. रोज जर तुम्ही 2 तास काम करून थकत असाल, जर तुम्ही एक्सरसाइज करत आहात, ते 2 तासाचं काम करताना तुम्हाला तेवढं थकल्यासारखं नाही वाटणार. तुम्ही 4 तास करू शकता, 6 तास करू शकता. कारण बॉडी ऍक्टिव्हिटी काय करते? आपल्या बॉडीची कार्यक्षमता वाढायला मदत करते. सोबत सोबत आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहे, असं की आहे का कोणाकडे ऑर्गन्स नाही आहे? माझ्याकडे तर आहे. आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहे, आपले जे पार्ट, आपले जे अवयव आहे, यांची कार्यक्षमता वाढते, यांची मजबूत स्थितीत येतात, चांगल्या प्रकारे ते कार्य करायला चालू होते. एक छोटंसं उदाहरण देतो. भारत ओबेसिटीमध्ये जगात नंबर 1 कडे चाललाय. वर्ल्ड नंबर 1 होतोय आपण. का? आपली लाईफस्टाईल. आपल्याला खाणारी जी पदार्थावर असलेलं आपलं प्रेम, म्हणजे आपण जे खातो त्या पदार्थावर असलेलं प्रेम. आता ते प्रेम कोणत्या पदार्थावर आहे? चांगल्या प्रोटीनयुक्त आहार लोकांना नको आहे. फायबरयुक्त आहार लोकांना नको, विटॅमिन्स मिनरलयुक्त आहार लोकांना नको. लोकांना काय पाहिजे? सडनली टेस्ट, सडनली एनर्जी, भले त्याचे परिणाम दुष्परिणाम असो, पण फास्ट फूड, पॅकिंग फूड, सॉल्ट. 50 ग्रॅमच्या जीबीला टेस्टसाठी सॉल्ट जास्त पाहिजे, साखरेचं प्रमाण जास्त पाहिजे, राईट? याने काय होतंय की आपल्या बॉडीचं जे काय आपण वर्क करून घेतोय, बॉडीची होणारी झीज भरून काढण्यासाठी शरीराला जे मिनरल्स, विटॅमिन्स, फायबर ह्या ज्या गरजेच्या आहेत, त्या प्रोटीन असेल, फॅट असेल, कार्बोहायड्रेट असेल, शरीराची झीज भरून काढण्यासाठीच तर गरजेचे आहे. आणि नेमकं तेच आपल्याकडे कमी पडत आहे. गोड वस्तूकडे पब्लिक जास्त वळलेली आहे. फास्ट फूडकडे पब्लिक जास्त वळलेली आहे. पर्यायी ओबेसिटीकडे जात आहे. आता ओबेसिटीकडे गेल्या कारणानं प्रॉब्लेम्स होतात हे सर्वांना माहिती आहे. पण त्याच्यावर काम करावं लागतं हे पण माहिती आहे. कसं करायचं हे पण माहिती आहे. पण होतं काय की एकटा माणूस मोटिवेट राहू शकत नाही. त्याला एका कम्युनिटीची गरज असते. जर तो कम्युनिटीत असला तर सगळ्यांचं बघून तो ऍक्टिव्ह असतो. आणि एकट्यामध्ये 1 दिवस 2 दिवस केले की तिसऱ्या दिवशी चलो थोडासा सोल येते, कोण देखने वाला है, मैं तो अकेला ही करता हूं ना. ह्या गोष्टी येतात. त्याच्यामुळं कम्युनिटी गरजेची. आता जे आपण खातोय तसंच आपलं शरीर परफॉर्मन्स करते. आपण एक्स्ट्रा फॅट घेतोय, आपण एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट घेतोय म्हणजे ओबेसिटीकडे जातोय. आणि सगळ्यांना माहिती आहे ओबेस म्हटल्यावर पूर्ण आजारांचं माहेरघर. मग तुमचं डायबिटीस असेल, तुमचं हार्ट रिलेटेड असेल, तुमचं माइंड रिलेटेड असेल, तुमचं बॅक पेन असेल, स्पाइन विषयी असेल, तुमची जॉईंट विषयी असेल, सगळे आजार चालू होतात. केव्हा? ओबेसिटी झाल्याच्या नंतर आपल्या शरीराचा फॅट पर्सेंट 30+ गेला म्हणजे आपण त्या आजाराला सुरुवात झाली. माहिती असून होत नाही किंवा आपण त्या गोष्टी टाळतो किंवा क्षणिक सुखासाठी म्हणजे फास्ट फूड, जंक फूड, पिझ्झा, बर्गर जे काय असेल यांच्या क्षणिक सुखामुळे आपण काय करतो त्या गोष्टीकडे जास्त वळलो. कारण त्याने इन्स्टंट एनर्जी मिळते ना. म्हणून ते आपल्यासाठी शरीरासाठी त्रासदायक आहे, घातक आहे. त्यांनी काय होईल की सगळ्यात सुरुवात सांगतो की तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. व्हायरल इन्फेक्शनला तुम्ही ताबडतोब रिॲक्ट करतात. म्हणून तुमचं वजन कितीही जास्त असलं तर हा भ्रम मनातला काढून टाका. तुम्हाला सर्दी, ताप, खोकला होत नसते. उलट जास्त होते. पाणी जरी चेंज झालं तर तुमचा घसा दुखायला चालू होईल. बरोबर?
मग व्यायाम काय करतं तिथे, की आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. शरीराला संतुलित ठेवायचं काम करते. आपल्या प्रत्येक ऑर्गन्सला हेल्दी ठेवायचं काम करते, जेणेकरून ऑर्गनची कार्यक्षमता वाढेल. त्यानंतर आपलं वजन नियंत्रित करायला काम करते. जितकं चांगली एक्सरसाइज, जितकं चांगली आपली डाएट, जितकं चांगलं आपलं प्रोटीन आणि फॅट युक्त आहार, तितका बिमारी आपली कमी होते. कारण का? एक्सरसाइज बॉडी ऍक्टिव्ह करते. प्रोटीन मसल्स, जे काही टिश्यूज आपले डॅमेज होतात ते भरून काढायचं काम करते. म्हणजे आपलं फॅट नियंत्रण मध्ये यायचं काम करतं. आपलं शरीर सुडौल व्हायला चालू करते. म्हणून व्यायाम करणं गरजेचा किंवा योग करणं गरजेचा. व्यायाम केल्याने चौथा बेनिफिट आपल्याला काय मिळतो? आपलं जे हार्ट आहे ते 24/7 कार्यरत आहे. जसं आपण थोडंसं थकलो की आपण काय म्हणतो की नाही, दर एक 5-10 मिनिटाचा आपण रिलॅक्स करूया, थोडासा आराम घेऊया. हार्ट कधी आराम घेईल का? जर घेतलं तर काय होईल? आहे ना? म्हणून हार्ट जे आपलं कंटिन्युअसली ऍक्टिव्ह आहे, नियमित काम करत असतं, त्या हृदयाच्या स्पंदन, त्या हृदयांना जे रक्त संचार करायचा आहे, ज्या हृदयाला रक्त पंपिंग करायचंय, ज्या हृदयाला रक्ताचं सर्क्युलेशन नियमित ठेवायचंय, चांगल्या प्रमाणात ठेवायचंय, त्याचं प्रेशर चांगल्या प्रमाणात ठेवायचंय. जर आपण वजन नियंत्रित केलं, आपलं रोगप्रतिकार शक्ती वाढलेली, आपलं शरीर मजबूत आहे, तर आपल्या रक्तवाहिन्या क्लीन राहील. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फॅट येणार नाही. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होणार नाही. पर्यायी काय? ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल. जर ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल आहे, तर हार्टला एक्स्ट्रा प्रेशर द्यायची गरज नाही, एक्स्ट्रा पंपिंग करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही बीपी, हार्ट रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहे, याच्यापासून दूर. बीपीची गोळी बंद होती असं म्हणाय की होत नाही. मी सांगतो बीपीची गोळी बंद होते. काही कारणांमध्ये असेल की होत नाही. काही कारणात, सगळ्याच नाही. बीपीची गोळी बंद होते, पण केव्हा? जेव्हा आपण स्वतः नियंत्रणात राहायला शिकू, त्यावेळेस. आता नियंत्रण कसं? लाईफस्टाईलचे 5 पिलर. आणि सगळ्यात जे काय म्हणतात ना, लोकांना न आवडणारी वस्तू, लाइफस्टाइल के 5 पिलर. देर रात तक जागना है, कुछ भी आए वो खाना है, पॉजिटिव रहना नहीं है, नींद बहुत कम लेना है, कोई एक्टिविटी तो बिल्कुल करना नहीं है. तो कैसे होगा भाई? राइट. सो तर शारीरिक स्तरावर व्यायाम, जसं आता 4 प्रकार सांगितले आपण ते करतो, तसंच मानसिक स्तरावर सुद्धा व्यायाम करण्याच्या काहीतरी चांगले बेनिफिट आहेत. आहे ना? जसे आपण शारीरिक ऍक्टिव्हिटी करतो, एक्सरसाइज करू किंवा योग करू किंवा ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस करतो ना, बघा, योग असेल, एक्सरसाइज असेल, आपलं स्ट्रेस रिलीज व्हायला चालू होतं, स्ट्रेस कमी होतो. होतो की नाही? असं अनुभवलं कधी की तुमचा स्ट्रेस नाही कमी झाला तुम्ही एक्सरसाइज करून? जर आपला ताणतणाव कमी होत असेल, तर आपल्याला मानसिक शांतता मिळते. कुठं काय मिळते? मन शांती, मानसिक शांती ज्याला म्हणू आपण. व्यायामामुळं मानसिक स्तरावर पहिलं काम ते होतं. एक्सरसाइज करताना आपल्याला काही स्पीडने करावं लागते, काही स्लो करावं लागते. याने काय होते की आपलं जे श्वासोश्वास आहे, एक्सरसाइज करत असताना आपण सांगत असतो की अशी जी पोर्स आहे की जिथं बॉडी स्ट्रेच होती तिथं श्वास सोडायचा आहे. जिथं बॉडी नॉर्मल वे मध्ये येते तिथं श्वास घ्यायचा आहे. म्हणजे काय झालं? श्वासोश्वासावर नियंत्रण करायचं आपलं चालू झालं एक्सरसाइज किंवा योग करत असताना. झाले? श्वासोश्वासावर कंट्रोल. याने काय होतंय की आपलं श्वसन यंत्र जे आहे, श्वसन तंत्र, जी प्रक्रिया जी आहे, ती मजबूत व्हायला चालू होते. दुसरा बेनिफिट कशाचा? व्यायाम केल्याचा मानसिक स्तरावर. तिसरा, असं एखादी गोष्ट अनुभवा की मी रस्त्यानं चाललो आहे किंवा चालली आहे, जाता जाता चुकून मी जिथून चाललो होतो किंवा चालली होते तिथं बाजूला काहीतरी गड्डा होता. न कळत अचानक पाय पडला. आता याच्यात 2 स्थिती आहे. न कळत अचानक पाय पडला, ओके. पण एक स्थिती अशी आहे की मी लगेच माझा तोल सांभाळला आणि दुसरी स्थिती आहे की माझा तोलच मी सांभाळू शकलो नाही. काय होईल? परिस्थिती एकच आहे, पण व्यक्ती 2 आहे.
परिस्थिती एकच, व्यक्ती दोन. आणि जर जाणलं तर व्यक्ती एकच. जर ती व्यक्ती ऍक्टिव्हिटी करत असेल तर ती तोल सांभाळेल, कारण त्यांचं शरीर लवचिक बनलेलं आहे. सडनली रिॲक्ट करायला शरीर त्यांचं रेडी असतं. या उलट जे करत नाही, त्यांच्याकडे पडल्याशिवाय, हातपाय मोडल्याशिवाय, काहीतरी जखम करून घेतल्याशिवाय पर्याय नाही. मग एक्सरसाइज, योग असेल, व्यायाम असेल, हे काय करतं की शरीराला लवचिकता आणायचं काम करतं. म्हणजे सडनली तुमचं शरीर तयार असतं कोणत्याही ऍक्टिव्हिटीला. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी फॉलो करतो, ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी फॉलो करतो, तर आत्मचिंतन म्हणतो ना, काहीतरी आपण नवीन दिसायला चालू होतो. सुरुवातीला आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही, सुरुवातीला आपल्याकडे कोणी बघणार नाही, सुरुवातीला नाव ठेवतील हेच बाकी होतं, आता हेच करायचं राहिलं होतं, रोज सकाळी तेच का, दुसरं काही नाहीच का. नंतर नंतर हा ठीक आहे, जसं जसं तुमचा परफॉर्मन्स योग्य व्हायला चालेल, सुधारायला चालेल, हा चांगलं चालू आहे. नंतर मग हा मला माहिती होतं हे होणारच आहे. नंतर मग हा तुम्ही करणारे मला माहिती होतं. ह्या गोष्टी होतात म्हणजे काय होतं की आपलं स्वतः काहीतरी चांगलं करतो याच्यावर आपलं ट्रस्ट बिल्डिंग होतं, किंवा आजूबाजूंच्या म्हणजे स्वतःला पण काहीतरी फील होतं, मी जे करतोय चांगलं करतो. आणि म्हणूनच या कामामध्ये आम्ही मागच्या 6 वर्षापासून जोडलोय. आज पण आम्ही निरंतर आहोत, कोणी आमच्यासोबत असो अथवा नसो. का आहे? याची बेनिफिट आम्हाला माहिती आहे, याची ताकद आम्हाला माहिती आहे. योग असेल, व्यायाम असेल, डाएट असेल, जे काही 5 पिलर आम्ही फॉलो करतो त्याची ताकद आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही यामध्ये टिकलोय. मागच्या 6 वर्षापासून करतो. खूप जणांना मदत केली. असं नाही की आम्ही सेल्फिश आहे आणि आम्ही स्वतःसाठीच करतो. नाही, आम्ही खूप जणांना मदत केली. ओके. सो मग याचा लाभ काय, याचा फायदा काय ना, एक्सरसाइजचा किंवा ह्या गोष्टीचा, तर व्यायाम किंवा योग, आपण जे कार्डिओ करणार म्हणजे कोणताही प्रकारचा असेल, यानं काय होतं, आपलं शरीर आणि मन, शरीर आणि मन दोघांचे एक दुसऱ्याचं कनेक्शन होतं. म्हणजे दोघं एक दुसऱ्याचं ऐकायला चालू होतं. शरीरानं काही सांगलं की मन बिचारे रेडी असतं, मनानं काही सांगितलं की शरीर रेडी असतं. नाही, जर लोक एक्सरसाइज करत नाही, डाएट करत नाही, त्यांचं शरीर सांगतं भाई कुछ तो कर, मन बोलता है छोड़ देना, मैं आज बहुत थका हूं, मैं कुछ नहीं करूंगा. थोडस उठणार माणूस, मन म्हणणार सो जा रे, कल बहुत काम किया, मैं बहुत रात तक जगा था, सो जा. परत झोपतो. म्हणजे मन आणि शरीराचं समन्वय साधण्याचं काम केव्हा होतं, ज्या वेळेस आपण एक्सरसाइज करतो, आपण डाएट फॉलो करतो. शरीर सक्रिय व्हायला चालू होतं, तर मन शांत व्हायला चालू होतं, मन बॅलन्स व्हायला चालू होतं, संतुलित व्हायला चालू होतं. आणि तीच व्यक्ती स्वस्थ सुखद जीवनाचा लंबा अनुभव घेते. काय म्हणतात? येस नो? येस नो? ऍक्शन काहीतरी. काही येस सर. हम्म. येस सर बरोबर आहे. नाही तर चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करू शकता, शॉर्टकट. चला, आपण एवढे ऍक्टिव्ह नाहीये, ते येस करा, YES टाईप न करता येस करा. समजून घेऊ आम्ही ऍक्टिव्ह किती. ओके. तो थँक्यू. येस, नितीन सर म्हणतात येस. अच्छा, एकच जण ऍक्टिव्ह आपल्यामध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. काय हरकत नाही, होईल हळूहळू सगळेच ऍक्टिव्ह होईल. सो तर व्यायाम स्वस्थ राहण्यासाठीचा उपाय योजना म्हणता येणार नाही त्याला, पण जीवन जगण्याची एक कला जर तुम्हाला पाहिजे असेल, स्वस्थ जीवन जगण्याचं जर एक साधन तुम्हाला पाहिजे असेल, एक ऍक्टिव्हिटी जी करण्याची कला पाहिजे असेल, तर तुम्हाला व्यायाम, डाएट या गोष्टी काय करावं लागेल, फॉलो करावं लागेल. जर तुम्हाला स्वस्थ जीवन पाहिजे असेल तर. नाही, हम थे वैसे बहुत बढ़िया है, हम जैसे हैं वैसा बहुत अच्छा है भाई, चलो फिर क्या करेंगे, जैसे कल थे वैसे आज है, नहीं बदलना है तो छोड़ दो. अगर बदलना है, जर तुम्हाला वाटतं मी अजून चांगलं आहे, म्हणजे हेल्दी,
चांगली जास्त दिवस मला काहीतरी करायचंय, जगायचंय. कारण की इच्छा प्रत्येकाकडे असते ना, मला नातवंड पाहिजे, मला परतून पाहिजे, मला त्यांचं काळं तोंड पाहिजे, पार त्यांचे लग्न होईपर्यंत पाहिजे. म्हणजे पहिले नातवाची इच्छा असते, नंतर ते परतुंडापर्यंत जाते, नंतर त्याच्या लग्नापर्यंत जाते, नंतर त्याच्यानंतर त्याच्या लहान बाळाचे तोंड पाहायची इच्छा होते. ही इच्छा केव्हा जागृत होते? ज्यावेळेस आपण स्वतः हेल्दी आहात, आपण स्वतः आनंदी आहात, आपण स्वस्थ जीवन जगत आहात. नाही तर आपल्या मुलाच्या मुलाचं सुद्धा तोंड बघायला भेटत नाही. ही आजकालची वस्तुस्थिती आहे. आजकालची वस्तुस्थिती आहे. बापाला मुलाचं श्राद्ध घालावं लागतंय. का? मुलगा वाईट वळणाकडे गेला, जीवन जगायचं राहूनच गेला. बाप पस्तावतो बिचारा, 30 वर्ष 25 वर्ष एवढ्या मेहनतीनं पाळलं त्याला, पोसलं त्याला, मोठं केलं. शेवटी काय भेटलं? आपल्या अगोदर तो. अशी वेळ कोणावर येऊ नये, मी तर ईश्वरचरणी प्रार्थना करेल. पण परिस्थितीला स्वीकारणं सुद्धा चालू करा. जे आहे त्याला स्वीकारायला चालू करा. तरच आपण काहीतरी चांगलं करू शकतो. राईट? सो थँक्यू अगेन, थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. रेकॉर्डिंग चालू न केल्याबद्दल मी धन्यवाद. थँक्यू सर. येस, थँक्यू व्हेरी मच. टॉपिक चांगला होता, पण रेकॉर्डिंग करायचं विसरलो. मध्ये बंद झालं ना माझं. येस, काय म्हणता? ऍग्री? ऍग्री असेल तर येस, ऍग्री नसेल तर येन नो, शॉर्ट मध्ये. कोणाला इच्छा आहे नातोंडाचं लग्न बघायचं, नातोंडाची लेकरं बघायची? येस, रेखा मॅडम म्हणते येस. कोमल मॅडम म्हणते येस. नातोंड बघायची का नातोंडाची नातोंड बघायची? चांगले सर, येस. आज आपण आपल्या नवीन गेस्ट सोबत बोलूया. जस्ट त्यांची इच्छा असेल तर. का जॉईन झालात? जॉईन होण्यामागचं रिझन काय? काय चॅलेंजेस फेस करताय? जर काही सोल्युशन आपल्याला देता येत असलं तर नक्कीच आपण त्यांना देऊ. सो थँक्यू फॉर जॉईनिंग स्वाती मॅडम. तुम्ही जर बोलू शकत असाल तर जुळण्यामागचं कारण काय हे तुम्ही सांगू शकता. सर, माझी ताई आहे कौशल्य रणवीर. त्यांच्या माध्यमातून मी जॉईन झाले. आणि कसं म्हणजे म्हणजे एकटीला होत नाही ना, कोणीतरी असं सोबत असल्यावर. आणि सकाळी तर खूप झोप येते, उठावंच वाटत नाही सर. आणि माझं वजन पण भरपूर आहे, माझं 70 किलो वजन आहे सर. आणि माझं काही वय जास्त नाही, माझं म्हणजे 34 आहे रनिंग, 33-34. पण माझा फॅट जास्त आहे, त्याच्यामुळे थोडा मला दम पण लागतो. आणि असं काम वगैरे करायला एनर्जी नाही येत मला. तर अजून ताईने मला सांगितलं आणि लिंक पाठवली आणि जॉईन हो म्हणे, तू पण कर. मग मी आज जॉईन झाली सर. येस, गुड मॉर्निंग. येस, वेलकम अगेन. स्काय लिमिट फिटनेस क्लब अँड रेकी हिलिंग सेंटर मध्ये तुमचं आम्ही स्वागत करतो. जसं तुम्ही सांगितलं की फॅट आहे, वेट जास्त आहे, एनर्जी नाही आहे, ऍक्टिव्हिटी कमी आहे, आळस येतो. साहजिक आहे, कारण हे तुमच्या ताईकडे पण आहे. ताईची बहीणच आहे मी मग. एक से दो भला. आणि एक्सरसाइज आज जे सांगितलं मला तर वाटतं मी ते खास तुमच्याच बेनिफिट होतं, तुमच्याच फायद्याचं होतं. हो ना. जेवढं सांगितलं तेवढं. ओके, सो वेलकम अगेन. तुमचं जे काय आहे ते आम्ही तुमच्या ताईच्या माध्यमातून हो सर, चालेल. कमी करता येतात, फक्त जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करत असाल तर. नियम आमचा एकच असतो. लोक वजन कमी करण्यासाठी 1 वेळेचं 2 वेळेचं जेवण बंद करतात, सकाळचा नाश्ता बंद करतात. आम्ही सांगतो लोकांना, जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तुम्ही बंद करण्याऐवजी 4 वेळेस खावा, 5 वेळेस. मला खायला तर भरपूर आवडते, खाणं नाही कमी करू शकत. तेच सांगतो ना आम्ही सांगतो काय,
4 वेळेस खावा, 5 वेळेस खावा. 5 वेळेस खाऊन वजन कमी करा. हे आमचं बोल आहे. नाही नाही, जेवण वगैरे नाही, म्हणजे जेवण 2 टाइमच करतो, पण असं काही आवडते खायला. होईल आमच्या सोबत आल्यावर ते हळूहळू ती आवडणार ऑटोमॅटिक बंद होतं. कारण आम्ही ती जीभच धरतो ना, जिला आवडतं ना, ती 50 ग्रॅमची ना, छटाक भरत जीभ आहे. तिलाच आवडतं जास्त. इथून खाली 70 किलोला नाही आवडत ते. हो ते ना. पर जिबीलाच आवडतं. आम्ही ते जिबीलाच पकडून ठेवायचं काम करतो. मग तिला कसं आवडेल काही खाणं? आहे की नाही? तर छान वाटलं मला तुम्हाला बोलून सर. येस येस, धन्यवाद. धन्यवाद. आमच्याकडे असे आता तुम्ही सांगितलं की माझं वय काही जास्त नाहीये. आमचे सर आता फ्रेश होत असेल, नंतर सगळ्यात कमी वयाचे आमचे सर आहे, सांगळे सर. हं. सगळ्यात कमी वयाचे, पण एक्सरसाइज मध्ये एकदम हाय एनर्जी. रिसेंटली त्यांचं वय आता कमी असेल काहीतरी 52-53. 52-53, ठीक आहे. फ्रेश होता असेल ते. आणि दुसऱ्या आपल्या ज्या कोमल मॅडम आहेत, 40-45च्या आसपास काहीतरी असायला पाहिजे. आणि सगळ्यात कमी वयाच्या आमच्याकडे कौशल्य मॅडम, 18 वर्षाच्या. हं. आहेतच त्या मग तशा. हम्म. म्हणून म्हणलं 18 वर्षाच्या सगळ्यात कमी वयाच्या आमच्याकडे त्याची, कारण ते सगळं फॉलो करतात. एनर्जी खूप आहे त्यांच्यामध्ये, खूप म्हणजे खूप. कितीही लेट आल्या कार्यक्रमाहून तरी रोज सकाळी उठतात. कितीही थकल्या तरी ते पूर्ण त्यांचा टास्क पूर्ण असतो. नाही, आशामध्ये नाही झालं, जमलं नाही आशामध्ये. सर आशा थँक्यू. आशा कोण आहे आता? आपल्या आशा. रेखा मॅडम. स्वाती हां, सर खूप ग्रेट आहेत बरं. हो ना. झालं 18 वर्षाचे म्हणले म्हणून झाले ग्रेट. आणि हं. 18 वर्षाचे म्हणलं असतं तर बघितलं का सगळ्यांना मागे टाकतात त्या. मग 18 वर्षाच्याच तुम्ही बरोबर बोललात. एक दिवस जरी जॉइन झालात तरी त्यांनी सगळ्यांना मागे टाकतात. कसलं भारी वर्कआउट करतात. हम्म. धन्यवाद मॅडम, कौशल्य मॅडम, वर्कआउट केल्याबद्दल धन्यवाद. सर मी फॉलो करतो, तिला विचारा. सर स्वाती सांग मी पाठीमागायचे, काय काय फॉलो करते ते. सर पाठीमागायचे घेन चिमटा. सर मी तिला विचारा सर. माझी टीम एवढी मजबूत आहे ना, सगळेजण खातात बाहेर, पण मी अजिबात काहीच खात नाही. मला खूप आग्रह करतात त्यांनी. मी घरचंच खाते सर, विचारा त्यांना. हो सर, जे तुम्ही आम्हाला सांगता आवडतं तेच मी पाणीपुरी. फॉलो करते सर. धन्यवाद. फक्त पाणी माझं कंटिन्यू पिते सर मी बाहेरचं. स्वाती सांग सरांना. हो, थंड पाणी लागते. हेच तर प्यायचं नसतं थंड पाणी. तेवढं नाही सर, नॉर्मल असते. नॉर्मल टेम्परेचर, आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला मॅच झालं पाहिजे. बरेच लोकांना सवय असते की एकदम थंडगार पाणी प्यायचं बाहेरून आल्याच्या नंतर. बाहेरून येताना आपल्या गाडीत बॉडीचं टेम्परेचर 37 ते 38 डिग्री होतं. नॉर्मल ज्यावेळेस आपण घरात बसतो, फॅन जरी चालू असला तरी आपलं 30-32-33च्या आसपास टेम्परेचर असतं, जर आपल्याला घाम येत नसेल तर 30 पर्यंत तरी ते असतं. पण आपण पाणी कोणतं पितो? 15 डिग्री, 14 डिग्री. चिल्ड बर्फ म्हणजे 0 डिग्री. याने काय होतंय की आपलं शरीर जे आहे, आपली पचनक्रिया जी आहे, हे सर्वांना माहिती आहे की आपलं खाल्लेलं अन्न पचन करण्यासाठी शरीरामध्ये स्वादुपिंडाला काम करावं लागतं, एका प्रोसेसमधून जावं लागतं, जेवणाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करायला. जुने लोक कसं म्हणतात, जेवण करत असताना जर पाणी पिलं तर उकळलेल्या दुधावर पाणी टाकल्यावर जसं ते शांत बसतं ना, तसं ते अन्न किंवा बॉडी जर गरम आहे, तुम्ही जर त्यामध्ये थंड पाणी टाकताय, तर जी काय प्रोसेस आहे ती एकदम ठप्प होऊन जाते. मग ती जर तुमची एनर्जी कन्व्हर्ट करायची प्रोसेस असेल तर ठप्प झाली. पर्यायी ते जे आपण खाल्लंय ते पचन होत नाही. मग यामुळं एकतर तुम्हाला ऍसिडिटी होईल, एकतर नाही तर तुम्हाला करपट ढेकर येतील, आंबट पाणी येईल. या गोष्टी होतात. म्हणून माझं तुम्ही कितीही सर बाहेर बोलू गेलात, तुम्ही कुठेही गेलात, तरी सुद्धा थंड पाण्याकडे जाऊ नका. सवय जरी असली हळूहळू ती सवय मोडा.
नॉर्मल टेम्परेचर, मी स्वतः सांगतो, मी जर 50 डिग्री टेम्परेचरमध्ये असलो, या आता सध्याला जे चालू आहे 40-42, तरी सुद्धा मी थंड पाणी घेत नाही. पाण्याची बॉटल जरी घेतली, जसं ती पॅकिंग होऊन येते ना पन्नीमध्ये बॉक्स करून, मी त्यातली बॉटल घेतो किंवा माझ्या घरात, नाही तर मग सगळ्यात बेस्ट जे माठाचं पाणी येते, त्याच्यामध्ये मिनरल्स पण भेटतात माठात, मातीचे गुण पण त्यामध्ये असतात, ते पाणी घेतलेलं चांगलं. पण फ्रीज वगैरे हे थंड करून घेतलेलं पाणी आपल्यासाठी चांगलं नाही. बोला, काहीतरी सांगत होता तुम्ही. तर माझं ना हे इथून एवढा एक पाय दुखते. तुमच्या साईडचं सांग. वन साइडला पाय दुखतो तुमचा. डाव्या डाव्या साईडचा, लेफ्ट साईडचा. म्हणजे असं थोडंसं वर्कआउट वगैरे केलं ना, आता सुरू झालं बघा, आजच केले तर. म्हणजे खूप दिवस झालं दुखत आहे माझं एक साईडच. ओके. काही त्याच्यावर लागलेलं मार? नाही नाही, काहीच नाही सर. पण याच्या असं असं वाटतं की असं काढून टाकावं, हे दुखत आहे नाही एक नाही नाही नाही, साईड. काढू नका, काढू नका. काढलं तर आपलंच अवघड होईल. नाही सर, ते वजनामुळं असं मी गोळ्या वगैरे दाखवले, हॉस्पिटलला गेले वगैरे, हम्म. पण टॅबलेट घेतलं की बरं वाटते, पण परत अजून होते हे एक साईड. ओके. तुम्ही चालताना एकदम सरळ चालता की असं 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 चालतात? काय माहित सर, असं चालते सरळ. मोबाईल दूर ठेवा, म्हणजे आम्ही तुम्हाला चालताना बघू शकतो. पूर्ण दिसलं पाहिजे मोबाईल मध्ये. तर आमचे डॉक्टर साहेब तिकडून आता लाल टी शर्ट घालून बसलेले, ते चेक करतील तुम्हाला. नाही कळलं. ओके असंच चालतं. ओके ओके ओके. त्याचा एक्सरे केलता तुम्ही, प्रिया मॅडम? काय sir? हा बोला ना. एक्सरे केलता तुम्ही? डॉक्टरने काय सांगितलं? एक्सरे वगैरे नाही काढले सर, असंच त्यांनी म्हणे 10 दिवसाच्या गोळ्या घ्या, कमी होते. मग गोळ्या खाल्ले की चांगलं वाटते, परत होते. म्हणजे असं आता वर्कआउट केलं की दुखते, असं दगदग झाली शरीराची मग सुरू होते. प्रिया मॅडम, काय सजेशन आहे? मग मी करतच नाही मग. उभं नको राहून जास्त. जास्त का काय मॅडम? तुमचं उभं राहून जास्त काम करता का तुम्ही? नाही नाही, म्हणजे हो, माझं जॉबच आहे मार्केटिंग. हा, पण मग उभं राहूनच जास्त असतं ना काम. हो. त्याने ते एक त्याचं म्हणजे कारण असू शकतं. आणि कुठून दुखतं बोलला तुम्ही? हो, पूर्ण एक साइड कंबरच्या खाली, लेफ्टला एकच कमरे पाय दुखतो. कमरेपासून असं पुढे येतं का? कमरेपासून पूर्ण असं पूर्ण पाय दुखतो हे. हो, ते टाचेपर्यंत येतं ना, हो हो कमरेपासून पर्यंत. हो, म्हणजे खाली पायापर्यंत, पंजापर्यंत. हा तेच, मग ते सायाटिका असू शकतो अहो, लेफ्ट साइडचा. हो. तर ते तुम्ही एक्सरसाइज करताय ना, थोडं तुमचं वर्क उभं राहूनच तुम्ही वजन केलं पाहिजे कमी, त्याने की तुमचं म्हणजे पायांना वजन झेपणार सर्वात पहिलं. आणि दुसरं म्हणजे करायचा व्यायाम, त्याला फिजिओथेरपिस्ट सजेस्ट करतात, त्याने की म्हणजे तुम्हाला बेटर फील होतं. एक्सरे काढला म्हणजे काही फ्रॅक्चर वगैरे तर नाहीये एक्सरे काढायला, पण एक्सरे नाही काढले, पण माझं त्रास मला पण होतेच, म्हणजे आता दुखत. व्यायामच असतो पायांचा. आणि एका पायावर जास्त भार देऊन थांबताय तुम्ही, असं स्ट्रेट नाही थांबत आहे. हो, मी म्हणजे थोडस असं वाकून चालते. टिल्ट मध्ये थांबतं, थोडस तिरकस मध्ये उभा राहता तुम्ही, स्ट्रेट नाही उभा राहत, तेव्हा तो प्रॉब्लेम जास्त होतो. अजून म्हणसाल पहिल्या दिवशी जॉईन झाले आणि एवढं मोठं सांगत आहे.
नाही नाही, आता आहे तर सांगणारच ना. जे आहे ते आहे. हा. आता तुम्हाला सांगतो, स्वाती मॅडम, ह्या प्रिया मॅडम आहे ना, ह्या आहे डॉक्टर. हम्म. ओके, म्हणून तुम्हाला विचारलं की एक वेळेस प्रिया मॅडम तुम्ही सांगा तुमचं ओपिनियन काय आहे. त्यांनी जसं सांगितलं सायटिका. आजकाल मला तरी वाटतं की 100 मधले 70-80% आहे की ज्यांना सायटिकाचा प्रॉब्लेम होत आहे. त्याच्यात असं गरज नाही की लेडीज जेंट्स पण त्यामध्ये आहे, पण लेडीजचं प्रमाण जरा जास्त असतं यामध्ये. आपण कारण ते उभा राहून वर्क जास्त होतं ना, किचन पाशी वगैरे ते बोलतात त्या मार्केटिंग पण करतं. उभा राहून आणि परत आपण स्ट्रेट उभा राहत नाही, कधी कधी एका पायावर जास्त भार देणं आणि वजन जास्त असणं जे की आपल्या पायाला झेपत नाही, त्याने टाच पण दुखून येते आणि असं म्हणजे एका साईडने कमरेपासून पण दुख. राईट, राईट. तुम्हाला तुमच्या डॉक्टरने काय सांगितलं? काही नाही, त्यांनी गोळ्या दिले कमी होते म्हणे, असं सांगितलं. एवढं खाल्ले गोळ्या, पण ते असं वर्कआउट केलं की माझं हे पाय दुखतच. ठीक आहे, आता तुम्ही सुरू. घ्या, असं नाहीये गोळ्या नका घेऊ, पण तुम्ही व्यायाम करत राहा. ह्या गोष्टीला व्यायामाने जास्त फरक पडतो. मी योगाला जाते सकाळी. आता ताई म्हणल्या म्हणून मी इकडे जॉईन झाले. मी आमच्या कॉलनीमध्ये योगाला जाते मी. हा हा. एक सांगू का? जातो आम्ही सकाळी. चांगली गोष्ट आहे, पण आता इथं आपण एवढे जण आहात, किती आहे? 12 जण. 12 जणांमध्ये कोणी डॉक्टर आहे, कोणी योगा. काढता येत नाही जास्त. हा, सॉरी. सूर्यनमस्कार परफेक्ट काढता येत नाही सर. ओके ओके ओके. नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, ते पण होईल. आता एक सांगतो की एवढं सगळं विचारपूस करण्यामागचं कारण, किंवा तुम्ही जसं म्हटलात की फर्स्ट डे आले आणि सगळंच विचारत बसलात, तुमची हिस्ट्री आम्हाला कळली तर आम्ही तुमच्यावर काम करू शकतो. जसं आता मॅडमने सांगितलं की सायटिका असू शकते. सायटिका एक्सरसाइजनं कमी होते. सायटिका थोडक्यात म्हणजे आपलं बोन रिलेटेड आजार आहे. आणि आपण जे एक्सरसाइज करतो ना, सुरुवातीला महादेवाचं सॉन्ग येतं, त्यामध्ये बॉडीला फक्त मुवमेंट करायची असते, त्याच्यात कुठली ऍक्टिव्हिटी नाही. चला, एक काहीतरी मुवमेंट, म्हणजे रात्रभर झोपलेल्या शरीराला कुठेतरी चालना द्यायचं काम. त्याच्यानंतर गणपती सॉन्ग लागतो. गणपती सॉन्ग मध्ये काय आहे की आपण शरीराला तयार करतो व्यायाम करण्याच्या फेज मध्ये आणण्यासाठी. म्हणून बॉडी रोटेशन असेल, हँड रोटेशन असेल, मानेचं रोटेशन असेल, ह्या सगळ्या काय झालं की बॉडीला त्या स्टेजमध्ये आणण्यासाठी. त्याच्यानंतर आपलं होतं वर्कआउट चालू. त्या वर्कआउटमध्ये नवीन लोकांसाठी जितकं जमतं तेवढंच करा. प्रत्येक वेळेस सांगत असतो आम्ही, ज्या वेळेस आपली बॉडी नॉर्मल पोजमध्ये येते त्यावेळेस श्वास आत घ्यायचा आहे. आणि आपण जे काम करतो किंवा आपण जे पोज करणार आहे, की जे पण आपण वर्कआउट करणार आहे, त्यावेळेस श्वास सोडायचा आहे. म्हणजे वर्कआउट करत्या वेळेस आपल्या शरीरात श्वास नसला पाहिजे, म्हणजे त्यावेळेस श्वास सोडायचा आहे. तिथून सुरुवात होतं आपलं श्वासोश्वासाची प्रक्रिया, त्यानंतर होते आपलं वर्कआउट, आणि सगळ्यात शेवटी जसं कूल सांगितलं होतं, ती स्ट्रेचिंग. ती ज्यावेळेस तुम्ही करायला चालू करतात ना, तर ती कमीत कमी 10 सेकंद, 20 सेकंद त्या स्थितीमध्ये थांबायचंय. ते म्हणत्या कूल आणि स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग सगळ्यांना महत्वाची, ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना महत्वाची, ज्यांना नाहीये त्यांना महत्वाची. ज्यांचे जॉईंट्स फ्लेक्झिबल ठेवायचे त्यांच्यासाठी स्ट्रेचिंग महत्वाची. सगळ्यांनी स्ट्रेचिंग करावं आणि ते प्रॉपर करावं. ज्यावेळेस आपण स्ट्रेचिंग करायला चालू करतो ना, त्यावेळेस आपले लॉक झालेले जॉईंट ओपन व्हायला मदत होते. म्हणून स्ट्रेचिंग सगळ्यांना गरजेची, आणि प्रॉपर करा. 10, 20, 30 सेकंद जरी तुम्हाला त्या पोजमध्ये थांबता आलं तरी नो प्रॉब्लेम. आणि आज आम्ही ते वर्कआउट घेतलं नाही, कदाचित उद्या घेऊ. पहिले अर्धा तास आम्ही स्टँडिंग घेतो, त्याच्यानंतर आम्ही सिटिंग मध्ये जातो. तर त्यामध्ये आम्ही काही असे वर्कआउट घेतो सोबत सोबत. जॉईंट्स ओपनिंग होतात, सायटिकाला बेनिफिट आहे. काही पोज अशा आहे की त्या सायटिकावर तुमचं काम करू शकतात. काही पोज असा आहे की जी तुमचं बोनचं अलाइनमेंट करायला चालू करतात. म्हणजे आम्ही फक्त उड्या मारायच्या म्हणून नाही. उड्या मारायचे म्हटलं तर डीजे लावून द्यायचा, डान्स करायचा, 1 तास डान्स केला, संपला. आपल्या वर्कआउटमध्ये तुम्हाला हिप ओपनिंग पण भेटेल. आपल्या वर्कआउटमध्ये तुम्हाला जॉईंट साठी
हेल्थ ते वर्कआउट भेटेल. आपल्या वर्कआउटमध्ये तुम्हाला स्टमकसाठी वर्कआउट भेटेल. आपल्या वर्कआउटमध्ये तुम्हाला थाईज, लेग्स, मांड्याचे फॅट कमी करण्यासाठी वर्कआउट भेटेल. आपल्या वर्कआउटमध्ये तुम्हाला माइंड स्ट्रॉंग ठेवायचं वर्कआउट सुद्धा भेटेल. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांचं वजन वाढलेलं आहे, आता मॅडम पण ऍक्सेप्ट करतील की नाही करतील, शेवटी ते डॉक्टर म्हणल्यावर त्यांचं ओपिनियन असतंच. पण जास्त फॅट झाल्याच्या नंतर आपल्या शरीराची बोन अलाइनमेंट चेंज होते. जर ती बोन अलाइनमेंट चेंज झाली तर हाडासंबंधीचे सगळे आजार चालू होतात. आणि सगळ्यात मेन आपलं जे काम असतं, फॅट कमी करा, बोन स्ट्रक्चर आपलं अलाइन करा, तुमचे त्रास कमी. काय म्हणतात प्रिया मॅडम? येस, नो? आता प्रिया मॅडमचं बार बार नाव घेतो कारण ते डॉक्टर, त्यांचं ते घ्यावंच लागणार आहे. कारण बरोबर आहे सर. आपल्याला कोणीतरी सजेस्ट करणार पाहिजे ना, सर तुम्ही बोलता ते चूक आहे, चूक आहे हे पण सांगितलं पाहिजे. नाही, चूक नाहीये सर, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे जसं आपण आपल्या बोन स्ट्रक्चरवर काम करतो ना, आपले आजार हम्म. दूर होतात. त्यासाठी सदैव वेलकम. हा, ज्यांना हे समजलं ते आमच्या संग टिकतात, ज्यांना हे समजलं नाही ते 4-8 दिवसात गायब होतात. राईट. सो थँक्स अगेन, थँक्यू एव्हरीवन. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमचा दिवस सुंदर, छान, एनर्जेटिक, पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह न जाओ. रोज तुम्ही अजून 2-2, 3-3 जणांना घेऊन यावं. स्वतः एकटी नका राहू, येताना जोडीदार घेत चला. माईक बंद झाला, 1 मिनिट. माईक बंद आहे स्वाती मॅडम तुमचा. हा, आता बोला. तर कसा आमच्याकडे लेट भरपूर जॉबला जाणार आहेत, लवकर उठून कामच आवरायचं पडते त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. आता मला पण उशीर आहे. मी पण 10:30 वाजता जाते ड्युटीला. हम्म. आणि त्याच्यामुळे म्हणजे मी सांगेल, म्हणजे बघा पटतं की नाही पटतं माहित नाही, योगाला जेवढे पण जण जातात, योगानं तुमचा फॅट लॉस होत नाही. हो, आमचं ग्रुप आहे सर, किती 70 लेडीज आहोत आम्ही. रोज सकाळी जातो, रोज. पण फॅट लॉस होत नाही योगाने. हे तुम्ही योग हो, वजन प्रशिक्षण वाढते. सगळ्यांना विचारा, योगाने फॅट लॉस होत नाही. हा, काहीतरी तुम्ही करताय, मनाला समाधान आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. पण योगानं माइंड शांत होतं, फॅट लॉस होत नाही. त्यासाठी बी वेलकम, वी आर रेडी टू हेल्प यू. मी सर्वांना मदत करायला तयार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधीही जॉईन करू शकता, जेवढ्या तुमच्याकडे असेल तुम्ही सगळं येऊ शकतात, नो प्रॉब्लेम. 100 जणांचा आपला ग्रुप चालवू शकतो, एवढी ताकद या लिंक मध्ये आहे आणि माझ्यात पण आहे. आणि आता सपोर्टला तर आमचे डॉक्टर आहे, आता काय घाबरतो आम्ही. सर आता ऍडव्होकेट येणार आहेत, ऍडव्होकेट आपल्या कॉलवर. बिंदास बिंदास, म्हणजे लावा तुम्ही, आम्ही टाका कोर्टात नेऊन. सर मी तर काय मी पण येऊ का? बोललो, मी काय पण बोललो की तुम्ही असं काऊन करता बरं सर? वेलकम म्हटलं हो मी, तुम्ही ऐकलं वेगळं. तुम्ही रेखा मॅडम, तुम्ही काहीतरी बोला बरं रेखा मॅडम, माझी मीच बोलत आहे. सर आपल्या कॉलवर आहे ना, जनता माहिती अधिकार येणार आहे, ऍडव्होकेट येणार आहेत 2. नक्कीच त्यांचं स्वागत आहे. कधीही वेलकम करण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी फक्त तयार. सर आपला सर टायमिंग जरा चेंज करावं लागतं, थोडं 5:30चा कॉल करावं लागतं सर आपल्याला. आपलं 21 तारखेपर्यंत जे मेडिटेशन चालू आहे सकाळी, हा, कम्प्लीट झाल्यावरच आपला टायमिंग चेंज होईल. ठीक आहे सर, चालतं. कारण तो एक टास्क आहे जो स्वतःसाठी घेतलेला आहे, तो टास्क तर पूर्ण करावाच लागेल. हा, तो टास्क त्याच्यासाठी की ज्यांना मन शांती पाहिजे, माइंड रिलॅक्स पाहिजे, मनातील भीती काढलेली पाहिजे, इमोशनल झाले नाही पाहिजे, राग त्यांचा कमी झाला पाहिजे, हे सगळं त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी ते 21 दिवसाचं मेडिटेशन चालू आहे. स्वाती ऐकलं का? तू म्हणतो ना ताई तू किती ऍक्टिव्ह राहतो दिवसभर, तुझ्या चेहऱ्यावर किती ग्लो राहते, त्याचं हो राज ना. आहे आमचे ग्रेट कोच प्रकाश आव्हाड सर आणि रेखा मॅडम. धन्यवाद. तू म्हणतो ना ताई तू आमच्यापेक्षा जाड आहेस, तू आमच्यापेक्षा जाड आहेस तरी पण तू किती ऍक्टिव्ह राहतेस, तर हे हो 2 ना, राज हो ना. आहेत. आणि चांगले सर आहेत, यांच्याकडे बघून मी हो खुश ना, राहते. हो ना. ताई मी येते हा, बाय.
येस. हो चालतं, सगळ्यांना जायचं आता. नाही सर. हो हो. थँक्यू सर, थँक्यू ऑल. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद परत एकदा. आणि धन्यवाद कोमल मॅडमची. थँक्यू कोमल मॅडम, सकाळी उठवल्याबद्दल तुम्ही. कोमल थँक्यू मॅडम सर. थँक्यू. कोमल मॅडम थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. मॅडम. थँक्यू. 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 रेखा मॅडम कट्टी घेतली का माझ्यासोबत? हम्म. मला हो, बोलणं तुम्ही झालं. व्हिडिओ कसा टाकलाय? व्हिडिओ हा, कसा टाकलाय चालेल. तो? पहिला डिलीट करा, मग मला माहित झालं म्हणूनच ते त्याच्यामुळेच मला राहतच तुमचा नाही खूप मॅडम, राग आलाय. सॉरी. खूप राग आला तो व्हिडिओ टाकल्यामुळे मला. हो मला माहिती आहे. त्याच्या म्हणून मी काहीच बोलत नव्हते तुमच्याशी. नाही मी ते करणार आहे, डिलीट करणार आहे. म्हणजे एवढं सकाळी तुम्ही आमच्या सोबत राहता, सगळं करता. हो ना सर, काय सोशल मीडियावर कंट्रोल तुम्ही झालं असे ना व्हिडिओ सर, टाकता. काय पता नाही काल काय झालं सर. कशाला दाखवताय मला त्रास होतोय ते लोकांना? त्यांना काय आनंद होणार आहे का? का दुःख होणार आहे तुमचं बघून? काहीच नाही आनंद सर. होईल उलट. मला तर हो हसू आलं, उलट तुम्हाला दुःख झालं म्हणून. सॉरी रेखा मॅडम, हा पुन्हा असं नाही होणार. मला माहिती आहे तुम्ही कमेंट केली, पण मी तुम्हाला काय उत्तर देऊ मला समजत नाही, म्हणून मी काहीच तुम्हाला कमेंट केली नाही पुन्हा. चूक सुधरू शकते, पॉझिटिव्ह वे ने घ्या, परत असं करू नका. हो सर. येस. सो थँक्यू अगेन. रेखा मॅडम बोला ना. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. काय नाही, तो व्हिडिओ डिलीट करा फक्त. काय नाही. हो 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 मॅडम. बी हॅपी. हो, चालेल. थँक्यू रेखा मॅडम. वेलकम. त्या मेघना मॅडम का डिव्हाइस चालू करून काय करताय? कुठे गेले का बाहेर? थँक्यू सर, थँक्यू ऑल. बाय. थँक्यू. थँक्यू. बाय थँक्यू बाय. ऑल. हॅव अ नाईस डे. खूप टाइम झाला ना. 8 वाजले. प्रकाश सर, 23 तारीख काढली आहे बरं का भावाची. हो मॅडम, 23 तारीख फिक्स आहे ना? हो हो. कशाची आज मॅडम? सांगतो मग त्याला. भावाच्या लग्नाची. आणि ते कोणता महिना लागते म्हणे ना, धोंड्याचा तुम्हाला महिना कशाचा, ते करत नाही म्हणे ना हो मॅडम? नाही, ते ह्याला करायचंय ना, कोपरगावला शुक्राचार्याच्या मंदिरामध्ये कधी पण करू शकतो आपण. अच्छा. तुम्हाला पण यायचंय. हो येईल मॅडम, नक्की त्याच निमित्ताने. असं यायचं म्हटलं केलं नाही होत. बघा सर. सर बघा. ते नाही हो म्हणत. ना रेखा मॅडम, अशा निमित्ताने गेले होते ना. ते नाही काय? म्हणत नसता कधी, आणि फॉलो पण करत नसता. बघूया, येतील. सो चालेल, थँक्यू. चला, बाय बाय. नाईस टेक डे. केअर. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांचा दिवस आनंदी, सुखी, समृद्धीचा जाओ. पूर्ण काम, जे पण काम तुम्ही करता ते काम तुमचे पूर्ण हो, ही ईश्वर थँक्यू सर. चरणी थँक्यू ऑल. बाय बाय. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू ऑल. बाय बाय ऑल ऑफ यू. चलो होस्ट मॅडम, तुम्हीच होस्ट आहात. करते सर.